वक्तव्य केलंय। आत्ताच्या घडीची मोठी बातमी, अजित पवार आणि मित्र परिवारांकडून पैसे वाटलेत। रोहित पवार यांनी अजितदादा यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे। विरोधकांच्या बगलबच्च्यांना महत्त्व देत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आता अजित पवार यांनी केलेले आणि सर्व आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत। बारामती लोकसभेमध्ये अजित पवार आणि मित्र परिवाराकडून पैसे वाटल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता। जात धर्म गरीब श्रीमंत बघून प्रत्येकी मत 5,000 रुपयांपर्यंत पैसे दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। विरोधकांच्या या बगलबच्च्यांना महत्त्व देत नाही असं म्हणत आता अजित पवार यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळलेले आहेत। पक्षाचा उत्माद बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा मित्रमंडळाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे। म्हणजे काही ठिकाणी 2,500 रुपये पर वोट, 3,000 रुपये पर वोट, 4,000 रुपये, 5,000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला। हे काम निवडणूक आयोगाचं आहे। त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 7 विधानसभेच्या 1 लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे। माझा उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही। कारण असताना दादांत पहिल्यापासून ह्या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही। मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीची हाताळणी केली। तर पीडीसीसी बँक पैसे वाटण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू असते असा थेट आरोपच रोहित पवार यांनी विरोधकांवर केलेला आहे। तर आरोप करणाऱ्यांवरती परिणाम झालेला आहे। मी त्यांना फार महत्त्व देत नाही असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांनी केलेले संपूर्ण आरोप जे आहेत हे फेटाळलेले आहेत। आपण महत्त्वाची बातमी पाहतोय, पीडीसीसी बँकेवरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सध्या सुरू आहे। पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते, पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते। म्हणजे पीडीसीसी बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला। आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल। तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली? तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता। तो समोर जो आरोप करतो ना, तो त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे, त्याच्यावर तो आरोप करतो। त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही। त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही।